प्राथमिक पाहणी अहवालात काही मुद्दे किंवा काही विषय जे दाखवले गेले ते त्याच्यामध्ये फार मोठी जगलरी आहे। फुगवून काही आकडे दाखवले गेले। खरं तर मागील वर्षीच्या 2021-22च्या तुलनेत 2022-23 उत्पन्न वाढणार कसं वाढू शकतो? कारण दुष्काळ मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात होता। सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये सरासरी घटलेलं होतं। आपण पाहिलंय कापूस आणि सोयाबीनचं प्रत्येक तरी उत्पन्न जे होतं ते कमी झालं होतं। आणि अशाही परिस्थितीमध्ये जर तुम्ही ते 1.9 दाखवत असाल तरी जगलरी आहे। महाराष्ट्र खूप मागे नेऊन ठेवला यांनी। महाराष्ट्राची अधोगती झाली 2014 पासून। हे महायुतीचं सरकार आल्यापासून सर्वात अधोगती महाराष्ट्राची करण्याचं पापही यांनी केलं। याचं कारण 2015-16 मध्ये गुजरात हा पहिल्या 10 मध्ये नव्हता। महाराष्ट्र क्रमांक 2 वर होता। आज महाराष्ट्राचा क्रमांक 6व्या नंबरवर आणि गुजरातचा क्रमांक 5व्या नंबरवर गेलाय। याचाच अर्थ महाराष्ट्राची जी आता एकूण परिस्थिती आहे विविध क्षेत्रातली त्यात पिछेहाट होतोय आहे आणि गुजरात आपल्या पुढे जातो आहे। याचाच अर्थ असा की या सरकारने गुजरातला पुढे नेण्याचं वचनही दिलं आणि गुजरातला पुढे नेण्यासाठी मर्जी सांभाळून आमचा राज्य खड्ड्यात गेला तरी चालेल पण तुमच्या गुजराती लोकांचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीवर राहू द्या। महाराष्ट्रात आम्ही खड्ड्यात घालू आणि गुजरातला पुढे नेऊ हीच भूमिका आणि भावना या सत्ताधाऱ्यांची आता राज्यातील दिसते आहे। त्याचं आम्ही सगळ्या गोष्टीनं बघतो। त्यांनी दरडोई उत्पन्न 7.6 दाखवला। त्याचंही ऑपरेशन चाललेलं आहे। मागच्या 4 वर्षाच्या अहवालाची पाहणी केल्यानंतर आज जी महाराष्ट्राची स्थिती आहे त्याच्यावर आम्ही प्रकाश टाकणार आहोत। उद्या त्यावर विशेष चर्चेला येणार आहे। पण एकूणच आर्थिक पाहणी अहवालामध्ये महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर का गेला याचा जाब सुद्धा आम्ही विचारणार आहोत। विम्याचे पैसे शेतकऱ्यांना 70 ते 200 रुपये मिळतात, मात्र 1000 रुपये बँकेत असतील तर ते काढावे लागतात। त्याचा अर्थ काय? ज्या लोकांनी ऑर्डर काढला की किमान पीक विम्याचे पैसे आणि मदतीचे पैसे हे 1000 रुपयाच्या वर मिळाले पाहिजे अशी घोषणा सभागृहात केली गेली। 1000 रुपयाच्या आत कुठलीही मदत होता कामा नये। आता चुल्लूभर पाणी में डूब मरो, अरे खोटं बोलून किती फसवायचं। हे पीक विम्याच्या या पैशातून कळते आहे की सरकार शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायला निघालाय। बिल्डराला डेव्हलपरला पोचण्याच्या चक्करमध्ये आणि पैसे कमवण्याच्या मुळे यांचं जे हाव आहे त्यांचा जो सोस आहे हेच दर्शवतोय की शेतकरी यांना कुठेही यांच्या डोक्यात नाही, या सरकारच्या अजेंड्यावर नाही। शेतकऱ्याची अधोगती होते त्याकडे यांचं लक्ष नाही आणि म्हणून पीक विमा जो होता फसवा होता। मी पुन्हा सांगेल पीक विम्यातून अत्यल्प मदत का झाली तर पीक विमा कंपन्यांकडून सरकारने 5% कमिशन घेतलाय आणि कमिशन 5% कमिशन पहिलेच काढून घेतला, तो नगदी रूपाने घेतलाय। म्हणून या राज्यातील शेतकऱ्याची अधोगती झाली आहे आणि पीक विमा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही हे या ठिकाणी सांगतो। चला।